आता लेखनाचं म्हणशील तर आता एक 4-5 वर्ष झाली हा शो चालू आहे. तर ना चॅलेंज सगळ्यात मोठं हे आहे की दर दिवशी नवीन पंच घेऊन जाणं, सिच्युएशन हे करणं. कारण की एका क्षणानंतर कोणतीही गोष्ट असू दे आणि कोणी कितीही मातब्बर असू दे, शिळेपणा येतो. हो 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 किंवा तोचतोचपणा येतो. शेवटी आपण माणसं आहोत. बरोबर बरोबर. म्हणजे त्याला मेंदू सुद्धा थकतो ना रे एका क्षणानंतर. कारण की आपण तेच मांडतो जे आपण आजूबाजूला बघितलंय. आणि आपण बघितलेलं सगळं मांडून झाल्यानंतर आपल्याला नवीन परत बघण्याची गरज असते. आणि तो जर बघायला वेळ नाही मिळाला तर मग तोचतोचपणा येत जातो. बरोबर. तर ते चॅलेंज तेच असतं. आमच्याला इतकं हे होतं ना की आता काय लिहायचं, आता कोणता नवीन पंच काढायचा, अरे नको हा झालाय एकदा करून, नाही मग तो रिपीट नको व्हायला. बरोबर. मग तो लोकांच्या लक्षात असतो. मग काहीतरी नवीन काढा परत, किंवा काय मग नवीन सिच्युएशन, ह्या सगळ्या गोष्टी. अभिनय म्हणशील तर जे लेखनाला लागू होतं तेच त्याला लागू होतं की एक आपण टाईपकास्ट होतो एका क्षणानंतर. आपण एका पठडीत अडकलो की लोकांना आपण त्याच पठडीत बघायला आवडतो. बरोबर. मग ती एक भीती असते प्रत्येक अभिनेत्याला. कारण की काय असतं की एखादा शो असेल किंवा एखादा सिनेमा असेल किंवा एखादं नाटक असेल, प्रत्येक वेळी प्रत्येक कलाकाराच्या सगळ्या बाजू तुम्हाला दिसत नाही ना एका ह्याच्यात. बरोबर. एखाद्या माध्यमाची गरज वेगळी असते. आता तिथे मी माध्यमात, आता मी समजा सुरुवात सिरियस अभिनेता म्हणून केली असते कुठल्या तरी सिरियलमध्ये, तर लोकांचं असं झालं असतं की हा चांगला सिरियस अभिनेता आहे. बरोबर. पण मी कॉमेडी करू शकतो हे कळलंच नसतं लोकांना. किंवा काय, तर प्रत्येकाच्या बाबतीत हे असतं प्रत्येकाला. त्यामुळे प्रत्येकाला ते असतं की मला टाईपकास्ट व्हायचं नाहीये, काहीतरी वेगळं करायचं. म्हणून प्रत्येक कलाकार नाटक करत असतो त्याच वेळी, वेगळ्या ह्याचं जॉनरचं मूवी करत असतो आणि लेखन पण वेगळं करत असतो. बरोबर. आता आम्ही आता आम्हाला नेहमी कॉमेडी लिखाणासाठी हे केलं जातं. पण असं काही नाहीये की आता आम्ही जे काही मूवीजचे काही पिचिंग चालू आहे किंवा बोलणी चालू आहे ते सिरियस आहेत, काही थ्रिलर आहेत, काही मिस्ट्री मूवी आहेत किंवा काय. म्हणजे कॉमेडी आहेतच, पण त्याच्या व्यतिरिक्त इतर जॉनर सुद्धा आम्ही लिहितोय, करतोय, असं सगळं चालू आहे. ओके. आता तू हास्य जत्रेमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर करतो, तर तुझं कॅरेक्टरायझेशन कसं करतोस? काय त्याच्यात असं रॉकेट सायन्स नाही. कधी कधी लिहिताना सापडतं, कारण आम्ही लेखक असल्यामुळे. कधी कधी काय होतं की आपण कुठेतरी ऑब्झर्व केलेलं असतं. जसं ची चौका फॉर एक्झाम्पल. तर ची चौकाला ना आमच्या 11वी-12वीला कॉलेजला एक मुलगा होता. अच्छा. त्याचं नाव तेच. तर तो ना हे जीव आहे ना, हे अशी येऊन हे करायचं, कुठला लेक्चर आहे असंच बोलायचा. जीव नाही असं करायचं. तर त्याचं ते हसणं आहे ना माझ्या लक्षात राहिलं होतं. त्यामुळे मी ची चौकाची सुरुवात वगैरे आणि ते आपोआप सापडलं, सर 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 काय करताय. तर ते असं ते सापडलं, ते त्याच्यामुळे सापडलं, प्रत्येक ऑब्झर्वेशनमुळे सापडलं. हे शेंद्रूचं म्हणशील तर माझं गाव देवरुख मेघे. तर गावात राहणारी जे माझे रिलेटिव्ह आहेत किंवा काय, जी माझी म्हणजे पप्पांची आई, आजी, ती अशीच बोलायची. तर ते मला ऐकायला मजा वाटायची. मी गावात फार कमी राहिले, म्हणजे मी फक्त मे मध्ये जायचो वगैरे वगैरे. पण ते जे बोलणं असायचं ना, ते अजून सुद्धा काही लोक भेटली की तसे बोलणार, काय वाडे शान तू, काय नाही तर काय एवढं काय मोठे केलंस तू आयुष्यात. अरे असंच बोलतात. कोकणात सुद्धा कधी तू गेलास ना, म्हणजे आपण ना बघ, जिथे पिकतं ना तिथे विकत नाही. बरोबर. विकलं जात नाही ते, असं आहे ते. तर आपण कधी बोलायला गेलो तर एक मेंटॅलिटी असते ना आपल्याकडे, हा मोठा शहाणा, याला आमच्या याला परवा बघितला अंडी आणताना मी इकडे, हा मला शिकवायला येत आहे, टीव्हीवर काय बघायचा, रस्त्याने दिसतो ऑटोमॅटिकली घेऊन. तर ते आपल्या याच्यात असतं ते, म्हणजे ह्या गोष्टी बघूनच ह्या झालेल्या. बरोबर. आणि अकबरला ना ती ऍक्च्युली आवाजाची गंमत आहे. तो नमस्कार, ते इथली कमाल आहे, ती आवाजाची कमाल आहे.